आणि ह्यावेळी मात्र क्लीन बॉल होतोय आणि हा तिसरा हात बसतोय तो म्हणजेच बोरकर हवेली संघाला मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आदरणीय श्री केशवदादा खुटीकर, त्याचप्रमाणे गोपालदादा धरणकर हे सुद्धा या सामन्याचा मनसोक्तपणे आनंद लुटत आहेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहत आहोत यंगस्टार क्रिकेट संघ राहटाड कोलीवाडा, श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ राहटाड कोलीवाडा आयोजित यंगस्टार चषक 2025 प्रथमच यूट्यूब लाईव्हची स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. ती राहटाड कोलीवाडा संघाच्या माध्यमातून आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतात. राज, आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही हरलात तरी चालेल, परंतु हिंमत मात्र कदापि हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. 32 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. एकीकडे बोरगर हवेली तर दुसऱ्या बाजूला मांदार कोलीवाडा ब असे तळा तालुक्यातील दोन दादा संघ. षटकातील पुढील चेंडू जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र हादरा क्रमांक बसतोय तो चौथा. आणि हा विकेट हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. गोलंदाज शैलेश सौरभ यांचा दुसरं षटक फेकतोय धावातील तो सौरभ, आणि त्याने सलग 2 चेंडूवर 2 फलंदाजांना मात्र बाद करण्यामध्ये यश संपादित केलंय. आणि याच दरम्यान आमच्या गावातील शक्तीवाले शाहीर आदरणीय श्री तुकाराम भगत साहेब यांचं देखील मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी तुकाराम भगत सारखं मोठं मन असावं लागतं. पैशानं श्रीमंत असलेली माणसं पावलं पावलं भेटतील, परंतु केशवदादा खुटीकर सारखी मनाने श्रीमंत असलेली माणसं शोधण्यासाठी वर्षानुवर्ष पावले झिजवावी लागतात. आणि यावेळी मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपण पाहतोय गोलंदाज सौरभ यांच्या माध्यमातून. एक या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय तो म्हणजेच राजेश अमक याने पहिल्या स्लिपमध्ये मात्र एक अचूक असा झेल पकडला. एक जुने जाणते खेळाडू LNC मांदार संघाचे वडाला विभागातील बालगोपाल संघाकडून ते सातत्यानं 20 वर्ष खेळलेत. अगदी संपूर्ण कोकण दौरा 20 वर्षापूर्वी त्याने पूर्ण केलेला आहे. अगदी सातत्याने ते क्रिकेट खेळण्यासाठी कोकण दौऱ्यावर असायचे आणि भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. असे राजेश अमक यांच्या माध्यमातून एक असा झेल पकडला जातोय. आणि यावेळी मात्र ऑन साईडला चेंडूला खेळून काढतात. अगदी व्हाईटिश लॉंगॉनवरून शतरक्षक वेगाने चेंडू अडवतोय. चेंडूची उत्तम प्रकारे फेक सुद्धा केली जाते. तत्वर मात्र मिळणारी ह्या 2 धावा आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 11. या धावसंख्येवर 32 धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानाच्या आत 32 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. तुकाराम भगत हे देखील या सामन्याचा मनसोक्तपणे आनंद लुटत. यावेळी मात्र काय गोलंदाजी राहिली सौरभ यांची. आतापर्यंत या गोलंदाजानं 4 बळी टिपलेत आणि धावा खर्च केल्यात फक्त 2च. जर याची का गोलंदाजी आवडली असेल तर मात्र टाळ्या या झाल्याच पाहिजे. काय गोलंदाजी राहिली सौरभ यांची. एक विकेट या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक घेणारा देखील पहिला गोलंदाज ठरलाय तो म्हणजेच सौरभ मांदार कोलीवाडा बस संघाचा. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकलेत ते 5 आणि 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 4 बळी संपादित केलं ते म्हणजेच सौरभ यानं. नवीन फलंदाज अवधूत, स्ट्राईकला अवधूत आणि यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. अगदी मिड विकेटवरून शतरक्षक वेगाने चेंडू पण देतोय. चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय. तद्वर मात्र
2 धावेचं योगदान प्राप्त होताना देखील पाहायला मिळतंय. अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाचं वाजवी खेळ इथे समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावसंख्येचा पाठलाग करताना बोरघर हवेली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 13. नवीन गोलंदाज